मुंबईच्या गर्दीतून निघालो आणि पोहोचलो भारताच्या शेवटच्या गावात. हा आहे माझा सांगला, कल्पा आणि चिटकुलचा प्रवास. या प्रवासात तुम्हाला दिसणार आहेत हिमालयाचे जबरदस्त व्ह्यूज, बास्पा नदीच्या काठावरची शांतता आणि असे रस्ते जे थोडे धोकादायक असले तरी प्रत्येक वळणावर स्वर्ग दाखवतात. मुंबई ते इथपर्यंत मी कसा पोहोचलो, कुठली ट्रेन मी घेतली, कुठची बस पकडली, कंप्लीट रूट, टायमिंग आणि बजेट सगळं डिटेलमध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. लोकांना हिमाचल प्रदेश म्हटलं की थोडं खर्चिक वाटतं, पण योग्य माहिती असेल, प्रवासाची समज असेल तर कमी पैशात ही बाजू तुम्ही उत्तम प्रकारे कव्हर करू शकता. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुमचे सगळे डाऊट क्लिअर होऊन जातील. तर चला सुरू करूयात ह्या प्रवासाला. नमस्कार मंडळी, आणि आपली गाडी नंबर 22,451 प्लॅटफॉर्मवर लागली आहे आणि आता 30 ट्रेन पकडून आपण जाणार आहोत चंदीगडला. चंदीगडवरून सांगलाला. प्रवासाचा पहिला टप्पा होता मुंबई ते चंदीगड. आपण पकडली होती ट्रेन नंबर 22,451 बांद्रा टर्मिनल्स ते चंदीगड जंक्शन. ह्याचं जनरल स्लीपरचं तिकीट आहे 735 रुपये, तर आपण बुक केलेल्या थर्ड एसीचं तिकीट होतं 1800 रुपये. 27 तासाचा आपला हा प्रवास असणार आहे. ह्याच आपल्या ट्रेन प्रवासात आपण जेवणही ट्रेनमध्येच मागवलं होतं. पहिला दिवस आपला असाच रमत गमत निघून जातो. खूप चांगली झाली आपली रात्रभर आणि आता दुसरा दिवस उजाडलाय. बाहेर मस्तपैकी सुंदर लाईट्स आल्यात आणि आपल्या साईड लोअरचं सुख तर तुम्हाला माहिती आहे, जे प्रवास करतात त्यांना साईड लोअर म्हणजे काय ते. आणि बाहेर सकाळचा व्ह्यू. पंधरा मिनिटं झाली सिग्नलला, कुठेतरी ट्रेन थांबली आहे. दिल्ली यायला 1 तास बाकी आहे. सकाळ झाले, मस्त चाय नाश्ता झालाय, मस्त वाटतंय, फ्रेश वाटतंय आणि आता पूर्ण एनर्जी आहे आणि पुढच्या प्रवासाला घेऊन एक्साइटमेंट पण आहे. आणि 2:30 वाजता आपलं चंदीगड येईल आणि चंदीगडवरनं सांगल्यासाठी, कल्पासाठी आपला प्रवास सुरू होईल. तर आता पुढे मजा येणार आहे, तर ब्लॉग कंटिन्यू करा. आणि सिग्नल दिला ट्रेनने आणि आता आपली ट्रेन निघेल. आणि आपला प्रवास आता चंदीगड स्टेशन आले आणि आता आपण उतरतोय आणि इथून पुढे आपला प्रवास सुरू होईल. चले उतर. 27 तासाच्या प्रवासानंतर आपण चंदीगड स्टेशनला उतरलोय. आपल्या ट्रेनची जर्नी संपली आणि आता इथून पुढे गव्हर्नमेंट बसचा प्रवास सुरू होणार आहे. आणि गव्हर्नमेंट बसने बजेटमध्ये आपण कमीत कमी खर्चात सांगला, कल्पा ह्या ठिकाणी कसं पोचणार ते आता बघूया. पुढे आम्हाला बस कशी भेटते, कसं काय. आम्ही आता शिमलाला थांबणार आहे 1 दिवस, तर त्याच्यामुळे तोही ब्लॉग मी टाकणार आहे. तर तोही तुम्ही बघू शकता की शिमलामध्ये 1 दिवस तुम्हाला भेटला तर काय करू शकता. आणि आता आपण पुढे कसं कसं पोचतोय ते बघूया. आणि चंदीगडला उतरले आपण, लोक चालले आहेत, खूप मस्त वाटते. दुपार झाले आणि थोडी थंडी थंडी हवाही लागते, छान वाटतंय. चंदीगड स्टेशनच्या बाहेरून आपण 43 बस स्टँडला चाललो आहे आणि तिथून आपण शिमल्यासाठी बस पकडणार आहे. हा आपला आजचा प्रवास आहे. तर ऑटोवाला तुम्हाला सेक्टर 43 बस स्टॉपला सोडेल. इथून शिमलासाठी, मनालीसाठी सगळीकडे बस जातात. तिथे येण्याचे त्यांनी 150 रुपये घेतले आमच्या दोघांचे आणि मध्ये मध्ये त्यांनी त्याच्या लोकल सवारी उचलल्या. पण तुमच्यामध्ये पोरी असतील तर तुम्ही बार्गेनिंग करू शकता, पैसे कमी देऊ शकता. पण आमच्या इथे येण्यापर्यंत 150 रुपये घेतले आणि इथून आपण आता शिमल्याला जाणार आहे. आणि शिमल्यानंतर आपला पुढचा प्रवास सुरू होईल, सांगला आणि कल्पाचा. तर आता आपण बस पकडूया, थोडं खाऊन घेऊया, आधी भूक लागले आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. चल. आणि ही आहे आपली बस. सध्या तरी पूर्ण खाली आहे बस.
गव्हर्नमेंट बसने आपण पुढचा शिमलापर्यंतचा 5 तासाचा प्रवास करणार आहोत. रस्त्यातले नजारे आता तुम्हाला मी दाखवतो आणि तिकीट किती आहे, प्राइसिंग काय ते पण मी तुम्हाला सांगतो. आणि 265 रुपये तुम्ही बघू शकता पर पर्सन सिंगल तिकीट चंदीगड ते शिमलाचं आहे. एक दीड तास झाला आपल्याला बसला आणि खाण्यासाठी आपली बस थांबली. आपण वातावरणाचा मजा घेतोय. थोडी थोडी थंडी वाढायला लागली, जसं जसं आपण वर जातोय तसं मस्त वाटते. साडेआठ वाजलेत आणि आपण उतरलोय आता तुटीकुंडी बस स्टॉपला शिमल्याच्या. आणि आता आपण इथून रूम बघणार आहे आणि स्टे करणार आहे. तर 4-4.5 तास लागले आपल्याला इथे पोहोचायला चंदीगडवरून. आता बघूया पुढचा प्रवास. हमारा सर बढ़िया सर्विस है यहाँ पे, ऐसे नहीं डे नाइट जब मर्जी होगा. इनका कार्ड उतना बढ़िया नहीं है इस साल. मई जून का पता नहीं अब आगे कैसे जाता है. आता आपण कॅबने मॉल रोडला उतरलोय आणि ते सगळे हॉटेल्स आहेत आणि तुमच्या बजेटनुसार तुम्ही ते हॉटेल करू शकता. त्यातलं आता एक हॉटेल आपण बघतोय, बार्गेनिंग चालू आहे मागे. आता बघूया कसं हॉटेल भेटते आणि किती व्ह्यू, सगळ्या प्राईस बीज रूमचा नंबर वगैरे सगळं त्याच्यात मेन्शन करू. सध्या आपण रूमसाठी शोधतोय, धावाधाव चालू आहे आणि शिमल्याच्या गल्ल्यांमध्ये आपली शोध मोहीम चालू आहे. आपल्याला 800 रुपयामध्ये लकडी का पूल बस स्टँडजवळ रूम मिळून जातो. हॉटेलचा नंबर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेला आहे. एक दिवस आम्ही इथेच थांबून शिमला फिरतो. शिमला कसा फिरायचा ह्याचा पद्धतशीर व्लॉग आपल्या चॅनलवर लवकरच येईल. तर आपला व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. शिमला फिरून झाल्यावर भल्या पहाटे आपला प्रवास पुन्हा सुरू होतो. रात्रीचे 3 वाजलेत आणि आपली 4 वाजताची बस आहे टुटीकांडी बस स्टँडवरून रँकॉंग पिओसाठी. तिथून पुढे पुढचा प्रवास. तर तुम्ही त्याच्या बुकिंग ऑनलाईन पण करू शकता. ऑनलाईनच करून ठेवा, कारण की जागेवर तुम्हाला भेटेल नाही भेटेल सांगता येत नाही सीझनला. तर 2-3 दिवस अगोदर तुम्ही ऑनलाईन केली तरी भेटून जाईल. आणि इथे ओल्ड बस स्टँडवरून आपल्याला कॅब भेटले तर त्या कॅबवरून आपण ISBT टुटीकांडी बस स्टॉपला जाणार आहोत. रात्रीचा टायमिंग आहे तर तुम्ही कॅब आधीच बुक करून ठेवा, नाहीतर इथे ओल्ड लकडी का बस स्टँडपासून तुम्हाला भेटून जातं कॅब. मॉर्निंगचे 4 वाजलेत आणि आपली 4 वाजताची बस आहे आणि आता इथून सुटेल. आणि इथून कमीत कमी 9 तास तरी लागतील आपल्याला रँकॉंग पिओसाठी. आणि तिथून आपण पुढचा प्रवास करू. उजेड झाला आता आणि बेकार थंडी पडली आहे. आणि पाठी बॅकग्राऊंडवर बघू शकता तुम्ही किती सुंदर लाईट्स आहेत. 9:30 वाजलेत आणि आपली बस रामपूर बस स्टँडला थांबली आहे. पहाडूनमधलं एक छोटंसं बस स्टँड आहे, पण रामपूर हे एक मेन स्थानक आहे इकडचं. आणि इकडे जेवण्यासाठी आपली बस थांबली आणि इथे 9:30 वाजल्यानंतर आपली बस पुढे निघेल रँकॉंग पिओसाठी. तिथील एका फाट्यावरती आपल्याला उतरायचं आहे आणि तिथून आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला सांगलीला जाण्यासाठी बस कॅब जेही भेटेल ते बघावं लागेल. तर पुढचा प्रवास कसा होतोय ते आपण बघूया. या वाटेत तुम्हाला लागतो वर्ल्ड फेमस खतरनाक इंडियन तिबेट रोड. आणि 10 तासाच्या प्रवासानंतर आपण कारचामला उतरलोय. तुम्ही बघू शकता हा व्ह्यू बॅकग्राऊंड. आणि रँकॉंग पिओच्या थोडं पहिलेच आपल्याला उतरायचं आहे. रँकॉंग पिओला नाही जायचं आहे, रँकॉंग पिओची फक्त बस पकडायची आहे आणि चारकामला आपल्याला उतरायचं आहे. आणि इथून टॅक्सी कॅब त्या जातात, प्रायव्हेटही जातात आणि पब्लिकही जातात. तर कसं आता प्राईस काय ते मी तुम्हाला सांगेन आणि ह्याच्यावरून पुढे आपला प्रवास चालू होईल.
अँड फायनली आपण 9 तासाचा बस प्रवास आणि त्याच्यानंतर 1 तासाची टॅक्सी करून सांगला गावात पोचलेलो आहोत. तर अशा प्रकारे सांगला गावात आपण पोचतो आहे आणि ह्याच प्रकारे इथे आसपास चिटकुल आहे, जे भारताचं पहिलं गाव म्हणून ओळखलं जातं किंवा शेवटचं गाव बोलू शकता. आणि परत कल्पा हाच रूट तुम्हाला फॉलो करायचा आहे. तर ह्या एका व्हिडिओतून तुम्हाला 3-4 ठिकाणी किन्नौरमध्ये कसं यायचं हे सगळं समजून गेलं असेल. तर आता दम लागतोय कारण की खूप वजन आहे. आता मी स्टे बघतो आणि तिथे राहतो. तर हा व्हिडिओ इथेच संपूया आणि इकडचे प्लेसेस पुढचे व्लॉग कंटिन्यू करा. त्याची पूर्ण सिरीजच पडेल. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सांगलावरून डायरेक्ट कॅब चिटकुलसाठी जाते. गव्हर्नमेंट बस 4-4 तासांनी चिटकुलसाठी आहेत, जे की भारतातलं शेवटचं गावही आहे. सर्वात शुद्ध हवा आणि पाणी इथेच तुम्हाला अनुभवायला मिळेल. तो व्लॉगही आपल्या चॅनलवर लवकरच येईल. इथूनही गव्हर्नमेंट बस कल्पासाठी जातात, ज्याला देवभूमी म्हटलं जातं, ज्या गावातून किन्नर कैलासचं दर्शनही होतं. या गावातही खूप जागा तुम्ही फिरू शकता. त्याचाही माहितीशीर व्लॉग तुमच्यापर्यंत आपल्या पेजच्या माध्यमातून लवकरच येईल. तर फक्त 2500 रुपये प्रवासात खर्च करून या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. तर व्हिडिओ माहितीशीर वाटला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी हसत राहा, जगत राहा, महाराजांच्या विचारांवर चालत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.